तुम रक्षक काहू को डरना। आपल्या सगळ्यांना माहित असेल की ही जी ओढ आहे ही हनुमान चालीसामध्ये म्हटल्या गेली आहे आणि हनुमानजी काय करतात, आपले संकट दूर करतात। तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये संकट येत असतात। जसं आता 2024 खतम होणार आहे आणि 2024 ची पूर्ण टोटल केली तर 8 येतो। 8 म्हणजे शनी भगवान। 8चा आकडा कसा असा आळा तेढा असतो। अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये अप्स अँड डाऊन असतील। या 2024नी खूप जणांना खूप काही दिलं आणि खूप जणांनी काहीतरी गमावलं। मग 2025 येणार आहे, आपल्याला आस आहे ना, चला या वर्षी जे झालं ते झालं, पण येणारं 2025 माझ्यासाठी खूप चांगलं आणि लकी लागलं पाहिजे। मग काय करायला पाहिजे? तर मी किरण ठाकूर आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रियलायझेशन चॅनलवर स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये 2025 ची सुरुवात कशी करायची, हे जे 25 आहे हे आपल्याला लकी कसं लागणार, 2025 ची टोटल पूर्ण करा, त्याचा 9 येतो म्हणजे 9। 9 म्हणजे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रह म्हणजे ऑरेंज रेड कलरमध्ये असतो। मग तुम्ही हनुमानजींना कधीही बघा की ते ऑरेंज कलरमध्ये दिसतील आणि हातामध्ये पर्वत घेऊन उडत असतात। तर याच विषयी मी बोलणार आहे। बघा, जे झालं 2024 मध्ये ते झालं, पण या 2025 मध्ये आपण स्वतः म्हणायचं की हे 2025 तुमचं वेलकम आहे आमच्या जीवनामध्ये। तुम्ही तुमच्या मोबाईलवरती 9 नंबरचा पासवर्ड सुद्धा ठेवू शकता। आता मी मेन पॉईंटवर बोलते। काही जणांना सक्सेस नाही मिळालं, काही जण कोणतंही काम करायला गेले पण डुबले, काहींचे विवाह झाले नाही, भरपूर चांगल्या गोष्टी आहेत की त्यांना त्या गोष्टीमधनं शुभ आणि लाभ मिळाला नाही। आपण असं म्हणतो ना, कोणी जर विचारलं कसं चाललंय तुमचं, तर आपण असं म्हणतो जसं आजी आजोबा आपले आधीची पिढी म्हणायची सगळं मंगळ मंगळ आहे। पण आपल्यासोबत खरंच असं झालंय का? जर आपल्याला वाटते शुभ आणि लाभ सगळं मंगळ झालं पाहिजे आपल्यासोबत, नोकरी चांगली, पैसा चांगला, आपल्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी, कॉन्फिडन्स, हनुमानजीमध्ये कशी होती, शक्ती होती, बल बुद्धी विद्या, म्हणजे या तिन्ही गोष्टी होत्या। या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे की आपण जिथे जाताय तिथे आपल्याला त्या संकटावर मात करता आली पाहिजे। म्हणूनच त्यांनी हातात पर्वत घेतलं होतं ना, संकट दूर केलं। मग 2025 ची सुरुवात पहिल्याच 1 तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठून, होत असेल तर ऑरेंज कलरचे कपडे घाला या रेड, ओम हनुमते नमः या मंत्राची चॅन्टिंग करा आणि हनुमानजींच्या मंदिरात, जे हातावर पर्वत घेऊन उडणार आहे त्यांच्या मंदिरात जायचं आणि एक छोटीशी चांदीची गदा घ्या, तुम्हाला सोनाराकडे मिळेल, छोटीशी घ्या, लॉकेट टाईप असेल तरी चालेल, ती गदा घ्या आणि मंदिरात जा, त्यांच्या पायथ्याशी अर्पण करा आणि तिथे बसून 1 वेळा हनुमान चालीसेचा पाठ करा। त्या दिवशी सकाळी लवकर करा हा उपाय, सकाळी 9च्या आधी आपल्याला करायचं आहे, कारण 9 नंबर आहे ना, आपल्याला सगळं शुभ शुभ पाहिजे। आणि तिथे जाऊन तुमची इच्छा सांगा, हनुमानजी तुमचे संकट दूर करतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील। तिथे सरसोच्या तेलाचा दिवा लावा। जर तुम्हाला चमेलीचं तेल मार्केटला मिळालं तर एकदम बेस्ट आहे। आता हा उपाय कोण कोण करू शकतं? सगळेच जण करू शकतात। लेडीज अंदर नाही जाऊ शकत, पण बाहेर तुम्ही तुमच्यासोबत कोणी मुलगा असेल, तुमचे मिस्टर असेल तर त्यांना दिवा लावायला सांगा। आता या पूर्ण 2025 मध्ये काय करायचं आहे, दर शनिवारी मंदिरात जायचं, हनुमानजींना सरसोच्या तेलाचा दिवा लावायचा तिथे। रोज तुम्ही 1 वेळा हनुमान चालीसा म्हणा, नाही शक्य तर मंगळवार शनिवारी तरी म्हणा। पूर्ण वर्ष आपल्याला ही सेवा करायची आहे। फक्त गदा आपल्याला पहिल्या दिवशी, जसं 1 जानेवारीला त्याच दिवशी हा उपाय करायचा आहे। बाकी दिवस होईल तेवढं तुम्ही हनुमान चालीसा म्हणा। हनुमानजी संकट दूर करतात, पण प्लस कर्म सुद्धा चांगले करा। यावर्षी असा नियम घ्या 2025 मध्ये की महिन्यातून 1 वेळा माझ्या पगारामधनं 200 रुपये काढून तरी मी कोणाला फळ देणार, गरिबांची काहीतरी मदत करणार। असे नियम जेव्हा आपण करतो संकल्प, ईश्वर नक्कीच आपल्याला देतो। म्हणून म्हणते 2025चं पॉझिटिव्हिटीने वेलकम करा, खूप चांगला रिझल्ट येईल।